तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। पंढरपूर येथील आषाढी एकादशी यात्रा महोत्सवात दरवर्षी श्रींची पालखी सहभागी होते। परंपरेनुसार यंदाही श्री संत गजानन महाराज संस्थानच्या वतीने श्रींची पालखी ज्येष्ठ शुक्ल 7 म्हणजेच 2 जून रोजी सकाळी 7 वाजता प्रस्थान करणार आहे। पंढरपूर येथील आषाढी एकादशी यात्रा महोत्सवात सहभागी होण्याचे संस्थानचे हे 56वे वर्ष आहे। श्रीच्या पालखीत जवळपास 700 वारकऱ्यांसह टाळकरी, वारकरी, पताकाधारी हरिनामाच्या गजरात जय हरी विठ्ठल, श्री हरी विठ्ठल नामाचा जप करीत संत नगरीतून पंढरपूरकडे प्रस्थान करणार आहे। एकादशीला भूवैकुंठ पंढरपूरच्या विठोबाची महायात्रा आषाढी, कार्तिकी, चैत्र व माधी अशा 4 एकादशीला पंढरपूरला भरते। श्री संत गजानन महाराजांच्या पुनीत वास्तव्याने पावन झालेल्या शेगाव नगरीला विदर्भाचे पंढरपूर म्हणून गौरविले जाते। पंढरीनाथाच्या भेटीसाठी प्रत्यक्ष शेगावच्या योगी गजाननाने हजारो वारकऱ्यांसह वारी केल्याचे देखील दाखले मिळतात। त्यामुळे येथील वारीला असलेली परंपरा ही संतांनी दाखवलेल्या मार्गावर गेल्या 55 वर्षांपासून अव्याहतपणे जपली जात आहे। ज्येष्ठ शुद्ध 7 म्हणजेच 2 जून रोजी महाराजांची पालखी विठुरायाच्या भेटीला मार्गस्थ होणार आहे। टाळ मृदंग वाजत गाजत शेकडो वारकरी हातात भागवत धर्माची पताका व मुखी हरिनामाचा गजर करीत श्रींच्या पालखीसह पंढरीची वाट धरतात। तब्बल 33 दिवसांचा पायी प्रवास करून श्रींची पालखी आषाढ शुक्ल 9 म्हणजेच 4 जुलै रोजी शुक्रवार पंढरपूर येथे पोहोचणार आहे। पंढरपूरच्या या पालखी सोहळ्यासाठी श्री संत गजानन महाराज संस्थान शेगावच्या वतीने जय्यत तयारी सुरू आहे। MCN न्यूज मराठी करिता रवी शेगोकार, शेगाव।